असावेत पण एवढे नसावेत. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, एखाद्या वेळेस मंदिरामध्ये नाही गेला तरी चालेल, एखाद्या वेळेस एखाद्या कीर्तनाला नाही गेला तरी चालेल, पण माणसाने स्मशानामध्ये जावं. आणि ते स्मशान मग सांगत असतं, हे गड्या तू आज पहिल्यांदा जरी आला असेल पण तुझा शेवटचा मुक्काम कोण म्हणते? स्मशान म्हणते. म्हणून त्या स्मशानामध्ये आपण गेलं पाहिजे. मडकं माहितीये तुम्हाला? मडकं, त्या मडक्याला एका व्यक्तीने प्रश्न विचारला. मडक्याला म्हटलं, माणसं मेल्यानंतर सगळे नातेवाईक पाठीमागं चालतात आणि मडकं सगळ्याच्या पुढे चालतं. मग मडकं तुझ्यावर जर सगळं अवलंबून असेल तर तुला असण्याचा गर्व नाही का? तू मडकं असण्याचा. ते मडकं फार हुशार होतं. ते मडकं म्हटलं, हे बघ, मी मडकं होण्याच्या अगोदर माझी माती होती. बरोबर ना? मातीचंच मडकं आहे ना? हा, मडकं होण्याच्या अगोदर माझी माती होती आणि फुटल्यानंतर जर मातीच होणार असेल तर मग गर्व कशाचा आहे? तसंच बर्फाचं आहे. बर्फाला विचारलं म्हणजे गर्व नाही का? तर तो म्हटला, मी बर्फ नव्हतो, मी पाणी होतो, नंतरही पाणीचे. मग सगळं मातीत आणि पाण्यातच असेल तर मग गर्व कशाचा आहे? क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा? 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा. शोकांतिका एवढीच आहे. इस जगत सराई में मुसाफिर रहना 2 दिन का. एखादा म्हणत असेल माझं गाव मोठं आहे, काय गाव मोठे, एखादा म्हणत असेल माझा तालुका मोठा आहे, एखादा म्हणत असेल माझं कुटुंब मोठं आहे, पण इस जगत सराई में मुसाफिर रहना 2 दिन का. खाली हाथ आया जग में, खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिवस कोणते हो? हा, कोणते कोणते 2 दिवस? एक लग्नाचं आहे नाही का? आणि बाबा होच म्हणतात, लग्नाचं नाही, एक येण्याचं आहे, दुसरा जाण्याचा आहे. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. तर वया पार भव सिंधू विडोपार कुमारी. नैवेद्य दाखवण्यासाठी सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली. परत येतील ते काही अडचण नाही. बाकीच्यांनी बसायचं, गर्दी लई करू नका तिकडं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरवया पार भव सिंधू. हा विचार केला पाहिजे की आपल्याला तरायचं कसं आहे, मरायचं कसं आहे, हा विचार करू नका. आपल्याला यातून कसं करता येईल. कारण माणसं